वकिलारी एका विशिष्ट वर्गाकडे, जे स्वतःला जनसामान्य उच्च मानणारे धर्म मार्गांचा म्हणून घेत याच काळात ज्ञानेश्वरांनी भक्तीचा सोपा मार्ग भक्तांसाठी खुला केला. देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू, देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्ती दासू अवधारी जोजी, मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी गृहस्थाश्रमाचा त्याग करून संन्यास पत्करला आणि पुन्हा ते गृहस्थाश्रमाकडे वळले. ही गोष्ट समाजात रुचणे शक्य नव्हते. त्या बदल्यात त्यांना सप्तनिक ग्रहांची शिक्षा प्राप्त झाली. पुढे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई असे 4 भावंडे आईबापांना पूर्ती झाली. त्या मुलांच्या नशिबी तेच बघ आले. समाजाची हेटाळणी मान आपण सहन करत ते जगले. समाजात राहूनच समाज उद्धाराचे महत्त्वाचे कार्य त्यांनी हाती घेतले. माणसाने माणसाशी कसे वागावे हा सर्व भूती आत्मा एकच आहे असा संदेश त्यांनी समाजाला दिला. हे शब्द ब्रह्माशी सह तेची मूर्ती सुवेश, हे शब्द ब्रह्माशी सह तेची मूर्ती सुवेश, जेथे वर्ण वपू निर्देश मिरवत असे, जेथे वर्ण वपू निर्देश मिरवत असे. ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया रचला. ज्ञानेश्वरांनी 18 अध्याय लिहिले, ज्याच्या पानापानात शब्दात उत्कट प्रेम भावना आणि ओतप्रेत भरलेला आहे. आणि शेवटी पसायदान, जो जे वांचिल तोचे लाहो प्राणी जात. स्मृतितेची अवयव देखांगिक भाव, स्मृतितेची अवयव देखांगिक भाव.